काम नाही काम नाही काम नाही काम नाही काम
लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. सहज लीळे उदकी भया तुम्ही रक्षिल या निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. निळामणे धराल हाती तरी द्याल मती निरूपमा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर. काम नाही झालो पाही रिकामा. काम नाही झालो पाही रिकामा. फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ दृष्टा बैसोनी. नसत्या छंदे जग विनोदे विव्हळत असे. नसत्या छंदे जग विनोदे विव्हळत असे. फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ दृष्टा बैसोनी. एकाएकी तुका लोकी निराळा. एकाएकी तुका लोकी निराळा. फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ दृष्टा बैसोनी. जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 904 का 904 क्रमांकाचा हा अभंग असून या अभंगात तुकाराम महाराजांची एक निरामय, नित्य, शांत, सोज्वळ अशा प्रकारची निवांत अवस्थेचं वर्णन करतात. जगामध्ये मनुष्य फार काम केलं, फार थकला, फार दमला, फार त्याला त्रास झाला म्हणजे म्हणतो मला निवांत कुठेतरी जाऊ द्या. निवांत, एकांत असे जे शब्द आहेत ते की तिथं कसलीच गडबड नसली पाहिजे, कसली मनाला अशी टोचण नसली पाहिजे, कसली मनाला ओढ नसली पाहिजे, शांत अवस्था पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं काही झाल्यानंतर. पण ही शांत अवस्था म्हणजे नेमकं काय हे माणसाला कळत नाही. 2 तास काम केलं फार झालं म्हणजे एक 15 मिनटं, एक अर्धा तास मला निवांत द्यावं, अर्धा. किंवा आता मी खूप दिवस जमलोय, मला 2 दिवस निवांत विश्रांती पाहिजे, मग पुन्हा कामाची घाई. तसं नाही तर एक विश्रांती अशी आहे, एक निरामयता अशी आहे, एक निवांतता अशी आहे की जिथं गेल्यानंतर परत निघावंच वाटत नाही, निघावं वाटत नाही, निघणं होत नाही. म्हणजे मनुष्याला अशा प्रकारच्या विश्रांत अवस्थेची जी भूक आहे त्या भूकेचं शेवटचं केंद्र काय आहे ते प्राप्त झाल्यानंतर तुकाराम महाराज जे बोलतात ते आता बोलत आहेत. म्हणून तुकाराम महाराजांच्या या अवस्थेचा अत्यंत गांभीर्यानं विचार करावा लागतो. आणि हा गांभीर्यानं विचार करता करता त्या विचाराच्या मध्ये ज्या गोष्टी येतात त्या गोष्टी आपल्याला विचलित करणाऱ्या आहेत, त्या गोष्टी आपल्याला असं उकसून देणाऱ्या आहेत की हे बरोबर नाही, असं असतं का कुठे, असं नसतं, अशी गोष्ट आहे. अशी निवांतता कोणाला मिळते त्याचेच उद्गार 3 वेळा उठतात. काम नाही 2दा काम नाही द्विरुक्ती. आणि झालो पाहिजे रिकामा झालो याचा अर्थ काम नाही असंच आहे. म्हणजे 3 वेळेला काम नाही. बरं झालं माझं काम गेलं, बरं झालं माझं काम गेलं. जगामध्ये असं होत नाही. तर जगामध्ये प्रत्येकाला काम असलं पाहिजे अशी अवस्था आहे. निष्क्रिय माणसानं राहू नये. निष्क्रिय माणूस राहू इच्छित नाही आणि निष्क्रिय माणूस राहू शकत नाही. 3 गोष्टी आहेत. काम राहू नये. प्रत्येकाला काम करावं वाटतं आणि जे काम जास्त करणारी माणसं आहेत ते लोकांना आवडतात. हे किती काम करतात, अरे बापरे, 18 तास काम करतात हे. आणि त्याला म्हणलं अजिबात काम करू नका. ते म्हणजे असं कुठे आहे, निष्क्रिय बनवतं काय आम्हाला तुम्ही, असं होईल. जो खूप काम करतो तो लोकांना आवडतो. एक लोक जगामध्ये काम प्यारं आहे असं म्हणतात ना, काम प्यारं आहे, पैसा प्यारा आहे वगैरे असं म्हणण्याची पद्धत आहे. तर काम खूप करतो तो लोकांना आवडतो.
त्यातले त्यात जो स्वतःच्या स्वार्थाकरता काम करतो तो इतका आवडत नाही. जो जगाकरता करतो, जो देवाकरता करतो, जो कल्याणाकरता, आपल्या आणि जगाच्या कल्याणाकरता, अंतिम कल्याणाकरता काम करतो, जो जगाकरता काम करतो, ते फार केले कष्ट जगासाठी, असं माऊलींना पांडुरंगानं शेवटी म्हणलेलं आहे समाधीत नेताना. शेवटचं वाक्य आहे माऊलीचं आहे. देव म्हणती बापा अमृतनिधी पाठ, फार केले कष्ट जगासाठी. तर काम करणारा आवडतो, त्याच जगासाठी काम करतात. अगदीच न करणारा आवडत नाही, त्यापेक्षा स्वतः करता का होईना, स्वार्थ करता का होईना, पण यांनी दुकानदारी कशी आवडली, केवढं दुकान वाढलं यांचं आता, कारण हे कष्ट करतात सगळे भाऊ असं म्हणतात. त्याच्यापेक्षा दुसऱ्याकरता कष्ट करता आवडत. काम न करणारा आवडत नाही माणसाला. हां, हे नुसतं बसतं म्हणे एका जागेवर. तरी पण कामाविषयी तक्रारी सगळ्याच असतात. काही लोक म्हणतात मला खूपच काम आहे, मला खूपच काम आहे, इतकं काम मला होत नाही, पण करावंच लागते. काम खूप आहे ही एक तक्रार आहे. काम अवघड आहे ही तक्रार आहे. मला अवघड काम मिळालं आहे, मला होत नाही ते, मला कळत नाही ते, मी अडचणीत येतो. जास्त काम आहे म्हणून तक्रार, अवघड काम आहे म्हणून तक्रार, वाईट काम आहे म्हणून तक्रार, मला काम फार वाईट आहे. एक रिटायर्ड माणूस भेटला होता मला काय महाराज, आत्ता मी या मार्गात आलो, आत्ता मी सुटल्यासारखं वाटतं, या जीवन फार वाईट काम केलं. म्हणजे काय वाईट काम? एका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मला हेच काम होतं, छनीला हातोडी घ्यायचे आणि मेलेलं प्रेत आलं की त्याच्या डोक्यात छनी घालायची आणि त्याचं पोस्टमॉर्टम करायचं. हे काही चांगलं काम आहे? कवटी उघडायची त्याची, त्याच्यात बघायचं, त्याची तपासणी करायची. तर काही माणसं वाईट काम म्हणून तक्रार करतात, काही माणूस काम खूप आहे म्हणून तक्रार करतात, काही माणूस काम अवघड आहे म्हणून तक्रार करतात, काही माणूस मला जे काम आहे ते मला येतच नाही म्हणून करतात, आणि काही माणसं काम मला खूप येत आहे पण मला कामच मिळत नाही असं म्हणतात. मग काम आलं पाहिजे, काम मिळालं पाहिजे, काम आवडलं पाहिजे, काम आवडलं पाहिजे, काम जास्त न वाटलं पाहिजे. असं काम किती लोकांना मिळतं? असं काम किती लोकांना? पण ही गोष्ट नक्की आहे की माणूस काम करतच नाही, कामच नाही असा माणूस नाही. सुरुवातीला मी 3 मुद्दे मांडले होते की काम केल्यावर कामा वाचून राहू नये, विना कामाचं राहू नये. विना कामाचं राहणं कोणाला आवडत नाही आणि विना कामाचं राहणं शक्य नाही. तर आवडू नये ही गोष्ट खरी आहे की विना कामाचं माणूस जर राहिला, काही माणसं असे असतात की काम करतच नाहीत, टोलाटोली करतात, याला सांग त्याला त्याला सांग, आणि करायचं सांग, हात लावू नको त्या कामाला, हात पळत आहे ते काम तसं, असं काही थोडं सांगितलं तर अशा प्रकारची माणसं उपेक्षित ठरतात. अशा प्रकारची माणसं निष्क्रिय ठरतात. अशा माणसाची हे कामं, त्याला कोणतीच महत्त्वाकांक्षा नसते, त्याला कोणतीच जिद्द नसते, त्याचं जीवन वाया जातं. मी जे आत्ता सुरुवातीला म्हटलं ना की तुकाराम महाराज काम नाही म्हणतात, पण या अवस्थेला जाणं फार महत्त्वाचं आहे. पण या अवस्थेला जाताना ज्या मधल्या आडव्या नद्या त्या अवघड आहेत, त्या अशा आहेत की काम केलं पाहिजे, काम टाकू नये, काम केल्याशिवाय राहू नये. काम न केलेलं कोणाला आवडत नाही, आणि प्रामाणिक माणसाला आपण काम न केलं तरी आवडत नाही. की आपण इथं जेवतो, मग जेवण्यापुरतं आपण काम करायला. त्या संत मालिकेमध्ये एक हे गाडगे बाबा घेऊन गेले बरं का. गाडगे बाबा ते गाडगं डोक्यात असायचं त्यांच्या, आणि त्याच्यात घेऊन जेवायचे, मग धुवून आपल्या डोक्यात घालायचे. पण त्यांचं एक असायचं, ते जिथं जेवायला जायचे तिथं 4 लाकडं का होईना घेऊन जाणार आणि तिथं ठेकणार, किंवा तिथं काहीतरी काम. त्यामुळे मला काम सांगा, मी काम करणार आणि मग जेवणार, काम केल्याशिवाय खाणार. एक कर्तव्यनिष्ठेतला भाग आहे हा, एक प्रामाणिकपणातला भाग आहे हा, एक दुसऱ्याला सहाय्य करण्याचा हा भाग आहे. ही चांगली सवय आहे, ही एक प्रकारची चांगली सवय. म्हणून ज्या संतांची जे वैशिष्ट्य आहेत त्यांचं हे वैशिष्ट्य फुकट कोणच खायचंच नाही अशी गोष्ट आहे. तेव्हा गंमत अशी आहे
की काम करणं न करणं प्रामाणिक माणसाला स्वतःला सुद्धा आवडत नाही. जे आहेत ते माणसं ते वाया गेलेली माणसं आहेत, ज्याला काम आवडत नाही, जे करत नाही त्यांचे लुलूथुपू करून काहीतरी करून करतात ते. तर काम लोकांनाही न करणारा आवडत नाही, स्वतःलाही आवडत नाही. आवडू नये एक गोष्ट. दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट आहे, काम केल्या वाचून राहणं शक्य नाही. कारण मनुष्य आहे ना, मनुष्याला देवाने जे सांधे दिलेत ना, गुडघ्याचा सांधा, पायाचं मनगट, बोटाचे सांधे, हे खांद्याचे सांधे वगैरे हे जे दिलेत ना, ते किती आहेत माहिती आहे? 72 सांधे आहेत, 72. तर प्रत्येक सांध्याची हालचाल झाली पाहिजे. हे मनुष्य जीवनाच्या शरीराचं द्योतक आहे. हालचाल झाली पाहिजे म्हणजे काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही तासभर असं निवांत झोपा, निवांत पडा, काहीच हलू नका. बोट हलवायचं नाही, पाय हलवायचा नाही, कंबर हलवायचं नाही, नाकाने श्वास सुद्धा घ्यायचा नाही. चालेल काय? जे श्वासोच्छ्वासवरी जे होय निजेली आईवरी न करतीची परी होती दयाची, मौनींनी म्हणलं की कर्मन हालचाल झाल्याशिवाय कसं राहील? औंढा गिळायचा नाही आणि पापणी हलवायची. चालेल का सांगा? श्वास घेणं, पापणी हलवणं, औंढा गिळणं आणि कोणत्या सांध्याची हालचाल न करणं म्हणजे काम न करणं. कामच आहे एक प्रकारचं. हालचाल म्हणजे की कामच आहे. म्हणजे शक्य नाही माणसाला. तुकाराम महाराज कसं म्हणतात, झालं पाहिजे कामन, काम नाही. काय आहे? तर त्याचं उत्तर आहे की काम आपण काही स्वाभाविकपणे करतो, काही काम इच्छेने करतो, काही काम आपल्यावर लादलं म्हणून करतो आणि काही काम नाईलाजानं करतो. काही काम स्वाभाविकपणे. मी उठलं, हल्लं, ही मांडी उचलली, ती मांडी घातली, हे पाय लांबवला थोडासा, आता त्या सांध्याचं जशी आवड करत असेल तेच करीन, त्यात काही विशेष नाही. स्वाभाविकपणे काम जे आहे ते करतो. काही काम आपण इच्छेने करतो. चला, मी त्यांना शब्द दिलाय, मला त्यांच्याकडे गेलं पाहिजे, इच्छेने करतो. काही काम लागलं म्हणून करतो. मोठा माणूस आहे, आपल्याला त्याच्यावर काही उपकार आहे, त्यांनी सांगितलं की मी 2 दिवस गावाला गेलो आहे, घरी सगळ्या लेडीजच आहेत, तुम्ही येऊन आमच्या घरी 2 दिवस थांबायचं आहे. खूप अडचण आहे, पण या माणसाला नाही म्हणता येत नाही. त्यांनी माझ्यावर लादलंय काम, होतं ते केलं पाहिजे. इच्छेनं काम करणं वेगळं, लादलेलं काम वेगळं करणं अशी गोष्ट आहे. आणि काही काम नाईलाजानं करावंच लागतंय. एखाद्याची तर जायचं आहे, आपण गाडी घेऊन चाललो, 1-2 किलोमीटर राहिलं आहे आणि आता तिथे गाडी बंद पडली, दुसरं वाहन नाही. आता काय करता? आता चला, लेफ्ट राईट करीन. हे नाईलाजानं आलेलं काम आहे. अशा प्रकारची अनेक कामं करण्या वाचून राहता येत नाही अशी गोष्ट आहे. मग ज्याची इच्छा, जे करू नये असं नाही, लोकांनाही आवडत नाही, आपल्यालाही आवडत नाही, जे करणं आवश्यक असतं जे करणं शक्य नसतं, न करणं शक्य नसतं, त्या ठिकाणी मला काम नाही, मी रिकामा झालो आहे, असं बोलणं योग्य वाटतं का? अशी गोष्ट आहे. तर असं बोलणं परमार्थाच्या दृष्टीने जर उंच दृष्टीतून बोललं तर ते योग्य आहे. स्वाभाविक काम चालत असतं शरीराचं. ते शरीराचे कर्म निवृत्ते ऐके अर्जुना ते म्हणे हरी. इंद्रियांचं कर्म कोणतं, बुद्धीचं कर्म कोणतं, मनाचं कर्म कोणतं, अशा प्रकारचं वर्णन ज्ञानेश्वरीत आहे. सगळा विस्तार मी करत नाही. तर कर्म जे बाधक ठरतं ते नसावं. कोणतं कर्म बाधक ठरतं? तर ते कर्म बाधक ठरतं की जे आपल्या इच्छेतून निर्माण होतं. इच्छा नावाचं काम. इथं काम नाही याचा अर्थ कर्म नाही असा नाहीच आहे.
तर कर्म करण्याला जे कारण असतं ज्याला काम म्हणतात, काम काम एक विकार आहे बरं का. काय इदम मेस्यात इतिच्छा काम शब्दिता. काम शब्दाची व्याख्या असे की हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, हे मला पाहिजे, मग काम. मग मला पैसा पाहिजे. पैसा पाहिजे तर काय करावं? कुठेतरी हॉटेलात बशा विसाळायला राहा, कुठेतरी दुकानात राहा एखाद्या किराणा, मग तुला पगार मिळेल किंवा खूप मोठी नोकरी मिळेल, मग जास्त पैसा मिळेल. तर सगळी लोक कामाला जे जुंपलेले आहेत ते कामाला जुंपण्याचं काम आहे. इच्छा त्यांच्या पाठीमागे लागली, आशा पाठीमागे लागली. पैशाची असेल, भोगाची असेल, लग्नाची असेल. काही माणसं घरी भरपूर पैसा असून सुद्धा कुठेतरी कामाला राहतात का? ज्याचं लग्नच होत नाही, मग कुठेतरी कामाला राहा बाबा, इथं नोकरी लागली, त्याला चांगला पगार आहे असं म्हणतात, मग लोक पुरी देतात. तर कामाचं मूळ इच्छा आहे. याची इच्छा कामशब्दित. तर ही इच्छा आहे तोपर्यंत मनुष्य कर्म करतो. कर्म जसा जसा करतो तसं त्याचं वाईट चांगलं फल निर्माण होतं. जसं फल निर्माण होतं तसं आपल्याला जन्म आणि कर्म पुढचं लाभलं जातं आपल्यावरती. आणि त्याच्या फेऱ्यात एकदा माणूस सापडला की तो त्याच्यापासून पुढं निघू शकत नाही. मग त्याला सूटच नाही, मग त्याला सुटकाच नाही त्याच्यातून, अशी गोष्ट आहे. एकदा नोकरी लागल्यावर 8 दिवसाला सुट्टी असेल त्यावेळेलाच, किंवा जेव्हा सुट्टी असतील त्यावेळेस, मध्ये लग्न कार्य असेल तरी नाही म्हणल्यावर नाही, अशी गोष्ट आहे. मिलिटरी डिपार्टमेंटमध्ये सुट्टी घेऊन आलात आणि काही वॉर टाईम आला तर त्याला बोलावलं जातं, ताबडतोब त्याला हजर राहावं लागतं. पराधीन होतो मनुष्य कामाने. जिणे पराधीन आणि काहाती दृढपाशी बहु बांधल संचिती प्रारब्ध क्रियमाण सांगाती भोळवंडी ती सत्ता आपुल्या. विस्तार खूप होईल करत नाही मी, परंतु जी कामं आली ती करावीच लागतात. पण कामं आपल्याला येऊ नये ना आपल्याला निवांत बसता यावं याकरता इच्छा संकुचित, इच्छा कंट्रोल करावी लागते इच्छेवर. आणि इच्छा ज्याची संपली त्याचं काम संपलं, अशी गोष्ट आहे. मग थोडं अनिच्छेने करावं लागतं, लागू द्या, काही नाही. तर काम शब्दाचे 3 अर्थ आहेत. म्हणून 3ही अर्थानं मी आता रिकामा आहे. 3ही अर्थाचं काम मला नाही, हे तुकाराम महाराजांना सूचित करायचं आहे, ध्वनित करायचं आहे. तर पहिली गोष्ट, काम इच्छेपासून सुरुवात होतो. मला अमुक पाहिजे. आता शरीराचा विचार, परिवाराचा विचार, मनाचा विचार हा जर सोडून अंतरंगात जर अध्यात्माचा विचार करायला लागलो तर माझं स्वरूप आत्मस्वरूप आहे. आणि आत्मस्वरूपाला खायला लागत नाही, प्यायला लागत नाही, काही लागत नाही, आनंदाला काही लागत नाही. त्याचा आत्म्याचाच आनंद आपल्याला त्या ठिकाणी मिळत असल्यामुळे त्या आत्म्याची जरी इच्छा धरली तर बाकीच्या सगळ्या इच्छा निवृत्त होतात. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, प्रत्येक मला प्राप्त झालं असं होईल. म्हणून मला काही हवं आहे अशा प्रकारची वृत्ती अंतःकरणातून न उठणं म्हणजे इच्छा संपणं, हे काम नाही शब्दाचा पहिला अर्थ आहे. पहिला अर्थ. दुसरं काय? एक काम नाही. दुसरं काय? काम नाही म्हणजे उद्योग नाही. मला काम करायला काही नाही, तुकाराम महाराज म्हणतात. काय झालं? दुष्काळ पडला, दुकान बसलं. ज्यांना पैसे दिले होते त्यांनी काही दिले नाही, आणि ज्यांचे पैसे होते ते आले, त्यांना काय आहे ते विकून टिकून त्या ठिकाणी देऊन टाकलं. काहीच नाही, कामच नाही. मला निवांत त्या ठिकाणी बसलेलो आहे. असं पुष्कळ लोकांना होतं की काम नाही. लॉकडाऊनमध्ये सगळ्याचे कामच डाऊन झाले ना. 8 महिने 9 महिने कसे काढायचे? लोक परेशान झाले यातच. कोरोना रोग होऊन गेले किंवा परत नीट झाले ते तर परेशान झाले, पण ज्यांना रोग झाला नाही ते जास्त परेशान झाले की काही कामच नाही. काय करावं? काम नाही. पण आमचा अनुभव वेगळा आहे. यामुळे कीर्तनच थांबले, प्रवास थांबला, सगळं थांबलं. आणि घरी बसून आपली साधना करता येते, घरी बसून परिवारात राहता येतं, त्यांच्याशी प्रेम घेता येतं, फोनवर बोलता येतं. असं करून चांगलं शरीर स्वस्थ राहतं.
वेळ चांगला आपल्या आपल्या साधनेत जातो. आपली साधनं वाढवून द्यायची त्यावेळेला असेल तर. असं जर केलं तर आपल्याला काम नसलेला लॉकडाऊन मधला जो काळ तो आपल्याला सोन्याचा काळ जातो. असे अनुभव घेतलेले खूप लोक आहेत की काम नाही म्हणजे खूप छान झालं, खूप छान झालं असं असं म्हणणारे लोक आहेत आणि काळ त्यांचा आनंदात त्या ठिकाणी गेला. तर गंमत अशी आहे की इच्छा नाही हे एक काम नाही, उद्योग नाही, आता पुढं दिसायला काही कामच नाही, आलं तर करता येईल पण काम नाही, उद्योग नाही. आणि तिसरी गोष्ट आहे कर्तव्य नाही. कर्तव्य नाही म्हणजे काय की ज्याप्रमाणे आता आम्ही वृद्ध झालो, मग आम्हाला वाटतं काहीतरी करावं, मग आम्ही मुलांना, नातवाला, सुनबाईला म्हणतो आम्हाला काही आम्ही करू का मदत तुम्हाला? नाही नाही म्हणत, तुम्ही काहीच करायचं नाही, तुम्ही नुसतं बसायचं, आम्हाला सांगायचं, आमच्याशी गप्पा मारायच्या, पूर्वीचे अनुभव सांगायचे, एवढंच करायचं, तुम्ही बाकी काही नाही करायचं. म्हणजे तुमचं हे काम आहे आणि तुम्ही का करत नाहीत असा प्रश्न कुठूनच येत नाही. तुम्ही काम करू नका असं म्हटलं जातं. हे जसं व्यवहारात असतं त्याप्रमाणे शास्त्र, वेद हा आपल्याला सांगतो की तू आता काहीच करू नकोस. परमात्म प्राप्ती झाल्यानंतर त्याला वर्णाश्रमाची कर्म, त्याला नाम संध्या वगैरे हे केले पाहिजेत असं शास्त्रांनी सांगितलंच नाही. सांगितलं नाही. कशा करता सांगितलं नाही? कर्म केलं की त्याचं फल निर्माण झालं, फल निर्माण झालं की भोगायला येतं, भोगायला येतं की जन्ममरण प्राप्त होतं, की आत्मज्ञान बाजूला जातं. मग कशाला करायचं? आणि एखादी व्यक्ती मोठी झाली, सगळी कामं व्यवस्थित करून संपवून लोकांना शिकवून मोकळे झाल्यानंतर त्याच्याकडून अपेक्षा देवही करीत नाही, शास्त्रही करीत नाही. आणि ही गोष्ट भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी बोलके उदाहरण आहेत. बोलके उदाहरण. त्रैगुण्य विषया वेदाः निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. भगवंतानं स्पष्ट सांगितलं. आणि भगवंतानं सांगितलंय वेदप्रमाणानं, वेदाच्या प्रमाणाने सांगितलं. जरी वेदाने खूप सांगितलं बरं का. त्रैगुण्य विषया वेदा, तिन्ही गुणी आवृत्त हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विक हे असं म्हटलं. येर रजतमात्मक जेथ निरूपिजे कर्माधिक, ते कर्मची फळसूचक धनुर्धर असं म्हटलं की वेद हा 3 गुणांनी प्रवृत्त आहे. काही राजसी कर्म आहेत, काही तामसी कर्म आहेत, काही सात्विक कर्म आहेत. पण इतके कशाला सांगितले? तर सगळ्या प्रकारचे लोक आहेत, ते गुण त्यांच्याजवळ आहेत आणि ते गप बसत नाही. म्हणून वाईट दुसरं काही करण्यापेक्षा वेदानं सांगितलं ते कर, म्हणजे कमी नुकसान होईल तुझं. तू तमोगुणातला रजोगुणात येशील, रजोगुणातला सत्वगुणात येशील आणि सत्वगुणातून शुद्ध सत्वात जाऊन परमात्म्या स्वरूपाला जाशील. हा वेदाचा हेतू आहे. पण लोक आपल्या गुणांचं पाहिजे तेवढंच कर्म करतात आणि तेवढंच करीत राहतात आणि त्याचं जे फल स्वर्गाधिक असतं ते भोगून पुन्हा जन्ममरणात पडतात. अशी गोष्ट आहे. म्हणून 3 गुणांनी आवृत्त असलेले वेद रजतमात्मक कर्माचा उपदेशही करतात. आणि त्यातला उपनिषद विभाग जो आहे शेवटचा, तो सात्विक भाग आहे. तो चित्तशुद्धीद्वारा मोक्षाकडे जाणारा भाग आहे. म्हणून तू निस्त्रैगुण्य हो. पहिल्यांदा निस्त्रैगुण्य हो, तू निर्योग हो, आणि तू काय निर्द्वंद्व हो, आणि निर्योगक्षेम हो, आणि आत्मवान हो असं म्हटलं. म्हणजे काय? तर त्या ठिकाणी माणसाला सुखदुःखाचे जे द्वंद्व आहेत, सुखदुःखाचे जे द्वंद्व आहेत ते त्रिगुणाच्या ताब्यात गेल्यामुळे होतात. अशी गोष्ट आहे. भांडण का होतं? तर आपल्याला राग येतो म्हणून. राग का येतो? तर नुकसान होतंय म्हणून. नुकसान म्हणून नफ्या नुकसानाचा विचार रजोगुणातून येतो आणि क्रोधाचा विचार तमोगुणातून येतो. आणि त्याचं फलित म्हणजे द्वंद्व निर्माण होतं, सुखदुःख निर्माण होतं. त्या रजतमात्मक कर्माची इच्छाच सोडून घे. तू त्रिगुणाच्या पलीकडे जा. आणि त्रिगुणाच्या पलीकडे जर जाता आलं, सत्वगुणाच्याही पलीकडे जर जाता आलं,
तर त्या ठिकाणी निस्त्रयी गुण्यो पथी विचरताम को विधी को निषेधा असं शास्त्राने वेदानं सांगितलेलं आहे की जो 3 गुणाच्या पलीकडे गेलाय, रजस्तमसत्वाच्या गुणातीत बनला आहे, तो त्या ठिकाणी रस्त्यानं चालो, जागेवर बसो, झोपो, काहीही करो, तो काही करो, त्याला वेद विधी तू अमुक कर म्हणत नाही आणि निषेध म्हणजे अमुक करू नको असं दोन्ही पण विधान करीत नाही. झाला स्वेच्छाची विधी, स्वैर झाला समाधी असं अमृतानुभवात ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे की त्याला कोणतंही विधान शास्त्र करत नाही. मोठ्या माणसाला जसे सगळे लोक म्हणतात की बाबा तुम्ही काही करू नका, तर तुम्ही बसा, एवढंच म्हणतात, देवाचं नाव घेत बसा, झालं काम तुमचं. त्याप्रमाणे वेद ज्याला म्हणतात आणि वेदाने तो खूप करायला सांगितलंय काही, आणि त्याला कसं काही नको म्हणतात, तर त्याचं उत्तर याच्या पुढच्या श्लोकात आहे. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुत उदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता. माऊलीने म्हटलं जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले परी आपण स्वीकारिजे, आपण अपेक्षिले स्वीकारिजे. शाश्वत जे त्याला दृष्टांत दिले की सूर्य उगवतो आणि सूर्य उगवल्यावर सगळेच मार्ग दिसतात. पूर्वेकडचा विदर्भात जाणारा, मराठवाडा विदर्भात जाणारा मार्ग दिसतो, दक्षिणेकडचा कर्नाटक मार्ग दिसतो, उत्तरेकडचा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश दिसतो, पश्चिमेकडचा वगैरे गुजरात वगैरे द्वारका वगैरे दिसते, सगळंच दिसतं. गभस्ती उगवल्यावर सूर्य उगवल्यावर मग काय सगळेच चालावं लागतं का? अरे पाय दोनच आहेत ना आणि शरीर मर्यादित आहे, कोणता तरी एक मार्ग चालायचा. आपण जो ठरवला तोच मार्ग सूर्याच्या प्रकाशाने चालायचा आहे. जरी दिसले तरी बाकीच्या मार्गाचा त्याग करावा. का उदकमय सकळ जरी जाहले महितळ तरी आपण घेते केवळ आरतीची जोगे. खूप सगळं पाणी झालंय, मोठाचा मोठा नद आहे, जलाशय मोठा गोड पाण्याचा आहे, त्याच्यात पाणी पिता येत आहे, त्यात पाण्याचं स्नान करता येते, त्यात पाण्याचे कपडे धुता येत आहेत, ते पाणी पाईपलाईनने आपल्याला पाहिजे तिथे नेता येते, सगळं होतं. पण इतका मोठा समुद्रासारखा तलाव आहे आणि आता काय करू, एवढं पाणी कुठं मला पिता येत आहे काय? मग तसंच राहतो. सगळं पिण्याचा प्रयत्न करून पोट फुरून मरणंही मूर्खपणाचं आहे आणि इतकं पिता येत नाही म्हणून आपल्याला काहीच प्यायचं नाही म्हणून तसंच परत जाणंही मूर्खपणाचं आहे. आपल्याला जेवढी आरती आहे, जेवढी आपल्याला इच्छा, जेवढी आवश्यक आहे तेवढं ओंजळीनं पाणी प्यावं आणि त्या गंगेला जलाशयाला नमस्कार करून निघून जावं. आपण घेत त्याप्रमाणे वेदाचं सांगणं सूर्यप्रकाशासारखं चौफेर आहे आणि पाण्यासारखं प्रचूर आहे. पण तैसे वेदे बहुत बोलिले विविध भेद सुचिले परी आपण घेते आपुले आरतीची जोगे. तर वेदानं पुष्कळ भेद सांगितले असले आणि ते लोक करीत असले तरी आपली आरती काय, आपली इच्छा काय आहे, वेदातून आपल्याला काय घ्यायचं आहे, तर वेदातून ज्याच्यातून कर्म निर्माण होईल, इच्छा कर्म आणि फलभोग निर्माण होईल ते नाही घ्यायचं. ते अशाश्वत फलाचं द्योतक आहे म्हणून ते नाही घ्यायचं. म्हणजे तैसे ज्ञानी जे होती ते वेदार्था ते विवरिती मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत. म्हणून कर्मठ लोक कर्म करतात आणि स्वर्गाला जाऊन पुन्हा स्वर्ग नरक करीत बसतात. तमोगुणी लोक त्या ठिकाणी त्या विद्या शिकून ते त्या ठिकाणी करीत बसतात. पण जे ज्ञानी असतात ते तिन्ही गुणाच्या पलीकडे गेलेले ते त्या वेदानं शाश्वत सुख जे सांगितलं आहे, परब्रह्म सुख, परमात्मा सुख सांगितलं आहे की विवेक वैराग्याने भक्तीनं संत संगतीनं संत सेवेनं आपल्याला प्राप्त होतं, ते शाश्वत सुख ते स्वीकारतात. त्याप्रमाणे तू कर असं अर्जुनाला भगवंताला म्हणायचं. म्हणजे ज्याच्यात कर्म करावं लागतं, ज्याच्यात फलभोग मिळतो, त्याच्यात द्वंद्व मिळतं, ज्याच्यातून सुखदुःख निर्माण होतं, अशा प्रकारचं कोणत्याच कर्माची आणि कामाची इच्छा करायची नाही. इच्छा एक करायची की माझ्या प्रभूंना मी कधी प्राप्त होईल, एवढीच इच्छा करायची. आणि ती इच्छा जेव्हा प्राप्त होते
त्यावेळेला वेद, देव आणि जग आपल्याला कोणीही काम सांगत नाही. इथे काम शब्दाचा तिसरा अर्थ आहे कर्तव्य असा. कर्तव्य नमे कर्तव्य किंचित नमे पार्थास्तु कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एवच कर्म. अर्जुना बघ, मला कामच नाही काही, मला कर्तव्यच नाही काही. ईश्वराला कसलं कर्तव्य आहे? जीवन मुक्ताला जर कर्तव्य नाही तर ईश्वराला कर्तव्य नाही. तरी पण मी अवताराला येतो कसं? लोकांना मार्ग दाखवण्याकरता. लोकसंग्रह मेवापी संपश्चन करतो मला. त्याला जनकाचा उदाहरण वगैरे वगैरे दिलं. तेव्हा काम नाही शब्दाचं म्हणजे इच्छा नाही, काम नाही शब्दाचं म्हणजे उद्योग नाही, आणि काम नाही शब्दाचं म्हणजे कर्तव्य नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात काम नाही दोन, आणि झालो काही रिकाम आहे तीन. हे आपला अनुभव सांगतात. तर पहिल्यांदा काय केलं तुकाराम महाराजांनी? इच्छा. बरं का, इच्छा. तर इच्छा नाहीशी केली. इच्छा ही विचारानं नाहीशी करता येते. इच्छा किंवा आशा म्हटलं तर आशा ते करविते बुद्धीचा तो लोप, संदेह ते पाप कैसे नव्हे. म्हणून आशा ही परमन दुःखम. अमुक मला पाहिजे अशी कोणत्याच गोष्टीची आशाच करायची नाही. ती आशा दुःखाला घेऊनच येते, एकटी येत नाही. हे पक्क लक्षात ठेवायचं. अगदी खाण्यापिण्याचं सुद्धा आज नाही खायला मिळालं ना, ठीक आहे, देवाचं नाव घ्यायचं, देवाची आठवण करायची, आणि भूक लागली तर फार भूक लागली तर देवाला सांगायचं. पण त्याच्याकरता तोंड वेंगाडायचं नाही, कुठे काहीच नाही, काही करायचं नाही, अशी गोष्ट आहे. मनुष्य उपाशी राहत नसतो, हे पक्क आहे. तेव्हा काम नाही म्हणजे इच्छा संपवली तुकाराम महाराजांनी अगोदर. इच्छा संपवल्यानंतर तुकाराम महाराजांना आपल्या कुटुंबाकरता काही असावं, आपल्या काही वाटीनं जे स्वभावातनं मिळालं ते घ्यायचं. हां, बरं. ते सेवी जे स्वभावे दृष्टाचे नावे, भावची जीवी नुगवे, सेवी जे स्वभावे पैठे. आलंय ना जेवण, ठीक आहे घ्या. त्याच्यात एखादा आला घे, तुला आपल्या दोघांच्या नशिबानं आला, घ्या. आग्रह कोणताच नाही, अशी गोष्ट. म्हणजे अशा माणसाला काम सांगणारा कोणी नाही, अशा माणसाला काम करण्याची पाळी येत नाही. म्हणून पहिला अर्थ इच्छा नसणे, दुसरा अर्थ उद्योग नसणे. उद्योग नसणे. एके ठिकाणी म्हटलंय काय, हा राहिला उद्वेग, नाही, हा राहिला उद्योग असं आहे. तर उद्योग नाही म्हणजे मोकळा आहे. कशाकरता? परमार्थ करणं, देवाचं नाव घ्यायला, देवाचं चिंतन करायला मोकळा आहे, अशी गोष्ट आहे. आणि चिंतनाची आवड जशी जशी वाढत जाते तसं तसा परमात्मा अशी योजना करतो की आपली कामं करणारे कोणी पण आपल्याला मिळतात आणि ते आपलं काम करून टाकतात. आपल्याला काम करायला शिल्लकच ठेवीत नाही, अशी गोष्ट आहे. ही अवस्था दुसरी. आणि तिसरी अवस्था अशी की परमात्मा स्वरूपाचा अनुभव प्राप्त झाल्यामुळे आता वेद, देव आणि जग काम तुम्ही करा किंवा तुम्ही केलं पाहिजे असं विधान करत नाही. त्यावेळेला माणूस निर्दोष पूर्ण होतो. म्हणजे अनुभवानं काम संपणं, इच्छेच्या संपविण्यानं किंवा इच्छा संपविण्याच्या साधनेतून काम संपणं, पुढे आवश्यकता नसल्यामुळे काम उद्योग न येणं, आणि कर्तव्य कोणतंच न राहिल्यामुळे जे मिळायचं ते सगळं प्राप्त होऊन गेल्यामुळे काम झालं आता आपलं. हे जसं आहे रिटायर झालेला माणूस जसं त्या ऑफिसात परत जात नाही त्याप्रमाणे आपलं काम झालं, कर्तव्य संपलं. या तीन गोष्टी तुकाराम महाराजांच्या ही परब्रह्मप्राप्तीची फलीभूत अवस्था आहे. शास्त्राने विधान काढून घेतलं ही अवस्था आहे. आता आयुष्यात कोणतंच काम कोणी लादणार नाही आणि ते करावं लागणार नाही इच्छेविरुद्ध, ही दुसरी तीच अवस्था आहे. आणि आता कोणती इच्छा नावाची वृत्तीच अंतःकरणातून उठत नाही. त्या अंतःकरणाची वृत्ती आत असलेल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन गेली. आता इच्छाच उठत नाही, उठतच नाही इच्छा. हे या तीन पैलू, ब्रह्मज्ञानाचा अनुभव, भगवंताच्या भक्तीची उत्कटता आणि कर्मफलाच्या इच्छेचा पूर्ण अभाव, कारणसहित अभाव, अशा प्रकारच्या या तीन प्रकारच्या पैलूंची एक अवस्था जी आहे ती निवांत अवस्था आहे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास,
ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा. आता कोणीच नाही आमच्याकडे. म्हणून चरण धरुनी तुका राहिला सुखे. हां हां म्हणून सुखे निजलो गा शून्य सारुनी तेथे त्रिकुट शिखरी का दान मिळे ऐते. ही अवस्था आहे ती. तुकाराम महाराज म्हणतात, काम नाही मी रिकामा झालो. आता मोकळा झालो. रिकामा झालो याच्यात फार गुई आहे बरं का. जोपर्यंत आत काहीतरी असतं तोपर्यंत माणूसला बसू देतच नाही. तर इच्छा संपवणं, कर्तव्य संपवणं, आणि तिसरी गोष्ट आहे अहंकार संपवणं. अहंकार ज्याच्या अंतःकरणात भरला आहे ना, त्याच्या अंतःकरणात इच्छा येते, त्याच्या अंतःकरणात द्वेष येतो, त्याच्या अंतःकरणात दुसऱ्याचा नाश करणं येतं. अहंकार गेल्यामुळं जे रिकामपण होतं. रिकाम म्हणजे हे भांड रिकाम आहे, हे भांड रिकाम आहे. म्हणजे भांड रिकाम्यासारखं रिकाम व्हा म्हणजे मग काम नसलेला माणूस रिकाम असतो. तसं रिकामपण बरं वाटतं, ते भोगलं जातं. अशी गोष्ट आहे. तर अहंकार आणि इच्छा याने रिकामा झालो म्हणजे म्हणून काम राहिलं नाही. आणि मग तुम्ही काही करता का नाही. आता तुमचं काम नाही झालो पाहिजे रिकामा, पण पुढचा तुमचा निर्वाह कसा, तुमचा व्यवहार कसा, हालचाली. आत्ता सांगितलं ना 72 सांधे असतात आपल्या शरीराला म्हणून. आणि काही माणसाला जे 72 सांधे असतात ना तितक्याच खोडी असतात. म्हणून 72 खोडी आहेत बघा, खोडीच्या लक्षणं. तेव्हा गंमत अशी आहे, गुण 36 आहेत आणि खोडी मात्र 72 आहेत, त्याचे डबल आहेत एकदम. म्हणून लग्न जमताना 36 गुण उतरतात. आणि माणसं सगळ्यांच्या मनातून जेव्हा उतरतात तेव्हा म्हणतात ते 72 खोडीचं माणूस येते, त्याला सोडून द्या. तर हे 72 सांधे आहेत. तर मनुष्य स्थिर कसा राहू शकतो, तर त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात महाराज येतात. फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. अशी गोष्ट, निश्चळ द्रष्टा बैसोनी. एक एक शब्द अतिशय चोखंदळपणे विचार करण्याचा आहे. फावल्या त्या करू चेष्टा. चेष्टा म्हणजे क्रिया बरं का. चेष्टा म्हणजे थट्टा नाही ठाऊ हे चेष्टा. ऐसे जे चेष्टा मात्र भजले मज, म्हणजे चेष्टा म्हणजे क्रिया. हाताची क्रिया, पायाची क्रिया, डोळ्याची क्रिया, डोळे पापणी हे करणं, श्वास घेणं, ह्या स्वाभाविक क्रिया आहे. आणि फावल्या त्या म्हणजे काय. फावल्या त्या याचा अर्थ माणसं म्हणतात त्याचं फावलं बरं का. मध्ये फावलं, दोघाच्या भांडणात तिसऱ्याचं फावलं म्हणजे लाभ होतो. काही क्रिया अशा आहेत की आपल्याला कार्याचं कर्तव्य नसताना सुद्धा एखादं मोठ्याकडून एखादं लाभाचं कार्य आपल्याकडे येतं. मग ती फावलेली क्रिया आहे, फावलेलं आहे, ते करायचं. मी मोकळाच आहे ना, मी मोकळाच आहे. हां, मग इथं बसता का थोडा वेळ. काय करायचं बसून. नाही, इथे कोणीच नाही आहे आणि ते सामान सगळं पडलेलं आहे, कोणी घेऊन येईल. तुम्ही जर दुसरीकडं कुठं बसण्यापेक्षा बसतो की मग. आपल्यावर एखाद्याने उपकार केला आणि त्याचा उपकार फेडण्याची संधी जर अशी आपल्याला काहीच न करता त्यालाही आभार वाटावा, आपल्याला काहीतरी केल्यासारखं वाटावं, असे फावलेलं काम आहे. फावलेलं काम आहे. तर नरदेहात फावलेल्या ज्या चेष्टा येतील त्या, किंवा स्वाभाविक ज्या क्रिया आहेत त्या, किंवा पूर्वीच्या संस्कारामुळे मनात जर काही कराव्या वाटल्या त्या क्रिया जरी केल्या तरी त्याचं सुखदुःख फल निर्माण होत नाही, त्याचं पाप पुण्य निर्माण होत नाही, ते काही लागत नाही. म्हणून त्या केल्या न केल्या सारख्याच असतात. आणि त्या टाकून दिल्या तरी चालतात, केल्याच नाही तरी चालतात, आणि पुऱ्या केल्या तरी चालतात. त्याचा अहंकारही होत नाही, त्याच्यातून इच्छा निर्माण होत नाही, त्याच्यातून सुखदुःखही निर्माण होत नाही. अशा प्रकारच्या ज्या फावलेल्या चेष्टा आहेत. आणि या चेष्टा कशा आहेत तर कूटस्थ रूपानं राहून आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर राहून शरीराच्या मनाच्या स्वभावानं जेवढं होईल तेवढंच होईल, आतून नाही होणार काही. त्याला फावलेल्या चेष्टा म्हणजे फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोन. बसून करू, बसून म्हणजे स्थिर राहून, म्हणजे ज्या अवस्थेवर आम्ही गेलो ती अवस्था न सोडता. बैसोनी शब्दाचा अर्थ आहे ज्या अवस्थेवर आम्ही गेलो ती अवस्था न सोडता म्हणजे बैसोनी बरं का. निश्चळ. निश्चळ म्हणजे काय तर
तर आत्मस्वरूपाचा अनुभव आम्ही घेतो तो न सोडता म्हणजे बैसोनी. आणि निश्चळ म्हणजे काय की जोपर्यंत आमचं शरीर आहे तोपर्यंत मन आहे, बुद्धी आहे. पण या चेष्टा करताना मन बुद्धी चंचल न होईल अशा चेष्टा. एकीकडे अनुभव आमचा सुटणार नाही आणि एकीकडे तिथं स्थिर राहिलेलं मन पुन्हा विचलित होऊन इकडे येणार नाही. अशा तिथं निश्चळ. आणि दृष्टा म्हणजे साक्षीत्वानं. दृश्य, दृष्टा, दर्शन. साक्षीत्वानं आम्ही त्या ठिकाणी त्या चेष्टा करू की या चेष्टा करणारे आम्ही नाहीत, अहंकार नसल्यामुळे. आम्ही असल्यामुळे या चेष्टा होतात. या चेष्टा होतात. मी आता बोलताना हात असा असा हलवतो. कशामुळे हलवतो? मी जिवंत आहे म्हणून हलवतो ना. मेल्यावर हात हलवेल का असं माणूस? हलवणार नाही. म्हणजे चेष्टा शब्दातला हिंदीतला अर्थ प्रयत्न, हा, आणि मराठीतला अर्थ सहज केलेला. हिंदीतला अर्थ चेष्टा म्हणजे प्रयत्न आणि मराठीतला अर्थ जे सहज केलं. उगीच आपण चेष्टा केली काही नाही, काय अशी गोष्ट आहे. जे सहज केलं जाते साक्षीनं केलं पाहिजे जातं. म्हणजे द्रष्टा, निश्चळ आणि बैसोनी या 3 शब्दातले अर्थ असे आहेत की ते काम नाही झालं पाहिजे रिकामा या पहिल्या चरणातल्या कोणत्याही विधानाला प्रतिबंध करीत नाही. आणि त्याला म्हणतात फावलेल्या चेष्टा. फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ, दृष्टा, बैसोनी. तुकाराम महाराजांना म्हटलं की सगळं जग कामात गुंतलेलं आहे, कर्तव्यात गुंतलेलं आहे, उद्योगात गुंतलेलं आहे आणि इच्छेत गुंतलेलं आहे. 3 प्रकार मागचे घ्या गुंतलेलं आहे. तर तुकाराम महाराजांनी म्हटलं की हे जग जे गुंतलेलं आहे त्यातून मी सुटलो. त्याचं एक कारण आहे की जग ज्या छंदानं गुंतलेलं आहे तो नसता छंद आहे. नसत्या छंदे जग विनोदे विवळत असे. जगाला छंद आहे. काय छंद आहे? जगाला मी आणि माझे हा छंद आहे. मी म्हणजे शरीर आणि माझे म्हणजे परिवार. मग तो कुटुंबा इतका असो, तो समाजा इतका असो, तो राष्ट्रा इतका असो, तो जगा इतका का असे ना, परिवार. आणि हा नसलेला छंद आहे. नसलेला छंद आहे. मी शरीर आहे असं मला जर वाटत असलं तर मी सुखी राहावं, मी जगावं, मला लोकांनी चांगलं म्हणावं असं वाटतं का नाही? वाटतं. जरा लक्ष देऊ नये का कृपा करून? तर मला भरपूर खायला प्यायला मिळावं असं वाटतं की नाही? वाटतं. मिळतं का प्रत्येकाला? एखाद्याला त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त मिळत असेल, पण पुष्कळ लोक भुकी आणि दुःखी आहेत की नाही? मला मिळावं वाटतं, मिळतंच का? मला लोकांनी अनुकूल वाटावं, लोक अनुकूल वाटतात का? मला लोकांनी मानावं, लोक मानतात का? आणि मी कुठपर्यंतही जगावं, जगता येतं का? शरीराच्या संबंधानं जे जे वाटतं ते जर आपल्याला मिळत नसेल, बरं दुसरी गोष्ट सांगतो. लोकांनी मानावं असं वाटलं तर लोक मानत नाही, पण कुणीच मानत नाही का? कुणीतरी मानतच की. मिळत नाही पाहिजे तसं, पण काहीतरी मिळतंच की. आणि जगावं वाटलं तर जगणं होत नाही, पण कुठपर्यंत तरी जगणं, मरेपर्यंत तरी जगतोच ना माणूस. माझा मुद्दा लक्षात घ्या की आपल्याला वाटतं म्हणून, आणि वाटतं तितकं होत नाही. जेवढं व्हायचं तेवढंच होतंय. म्हणून याचा अर्थ याचं केंद्र दुसरीकडे आहे. याचं केंद्र दुसरीकडे आहे. तर आपण पूर्वी केलेल्या कर्माचं जे फल आहे तिकडून याची योजना होते की याला मान किती मिळाला पाहिजे, याला खाय प्यायला किती मिळालं पाहिजे, याला भोग किती मिळाले पाहिजेत, हा कुठपर्यंत जगला पाहिजे, हा केव्हा मेला पाहिजे, कशाने मेला पाहिजे, कसा मेला पाहिजे. हे सगळं त्या प्रारब्धाने ठरवलेलं आहे. आपल्या ठरवण्याने काहीच होत नाही. आणि आपल्या ठरवण्याने काही होत नसून प्रारब्धाप्रमाणे जर शरीर चालणार असेल तर आपण त्याच्याकरता मला अमुक पाहिजे इच्छा कशा करता करायची. आलेलं ना का विहिरीतून, पण इच्छा कशाला करायची? म्हणून अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं. म्हणून काय तुका करीना बोभाट असं म्हटलं. तर म्हणून मीचा छंद जर सोडला, प्रारब्धाने आलेलं जे भोगलं आणि त्यात जर समाधान वाटलं, तर माझ्याकरता काही पाहिजे आणि त्याच्याकरता मी हे केलं पाहिजे हा प्रश्नच उडत नाही. तसंच परिवाराचं आहे.
परिवार काय एक आहे काय? लहानपणी आई वडील आजोबा आजी चुलता चुलते काके यांचा परिवार होता. मी विचार करतो कधी कधी निवांत बसल्यानंतर. नंतर तो परिवार बदलला, ते मागं पडले. मग बहीण भाऊ भाऊबंद मित्र मैत्रिणी, त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर बायको तिच्या याचे सासरचे लोक, तिच्या माहेरचे लोक, बहिणींच्या सासरचे लोक, हा परिवार आला. पहिली पिढी मागं पडली, दुसऱ्या बरोबरीच्या पिढ्या आल्या, सगळ्या बरोबरीच्या पिढ्या आल्या. सोयरे धायरे भाऊबंद वगैरे सगळे यांच्यात माणूस रमतो. ते गेल्यानंतर तेही लांब लांब जातात, तेही निष्क्रिय होतात. त्याच्यानंतर मग मुलं, त्याच्यानंतर सुनांच्या माहेरचे लोक, मुलीच्या सासरचे लोक, हा तिसरा परिवार येतो. आणि चौथा परिवार जेव्हा आलाच आपल्या नशिबानं, तर आपण जख्ख झाल्यानंतर नातू पणतू अशा प्रकारचं असतात की ते आपल्याला वेगळ्या प्रकारे पाहताना आपल्याला काही समजत नाही त्यांच्याबद्दल काही. अशा परिवाराच्या 4 झुंडी कमीत कमी आपल्या जीवनात येतात. पहिले कुठे जातात, मागचे कुठून येतात, आपल्याला कुठं जायचं काही मेळ नसतो. अशा परिवाराकरता याचं असं झालं पाहिजे, त्याला चांगलं ठिकाण मिळालं पाहिजे, त्याला त्यांचा कमून असं केलं, अशा प्रकारच्या मूर्खपणाने, म्हणजे माझे म्हणून, हा दुसरा नसता छंद आहे. पहिला छंद मी आणि दुसरा छंद माझे आहे. सगळा 4 परिवार. आता पहिला छंद मी जरी सांगितला तरी मला बालवयात वेगळंच आवडतं, तरुण वयात वेगळंच पाहिजे असतं, प्रौढ वयात वेगळ्याच्याच मागं मी लागतो. आणि म्हातारपणी फक्त आपल्याला खायला कसं मिळेल, आपल्याला लोक कसे बोलतील, आपलं काय होईल, आता दवाखान्यात गेल्यावर काय होईल, कोरोनाला आपल्या जवळ कोणी नाही, हेच. बालपण गेले नेणता, तारुण्य जसे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. मी आणि माझे हा नसता छंद घेतल्यानं हे सगळे दुःख येतात. काय क्रीडा बालस्तावत गेले का? बरं, जाऊ द्या. आचार्यांनी पण हे असंच म्हटलेलं आहे सगळं. तुकाराम महाराजांनी जे म्हटलं ते असा छंद होतो. मीचा छंद जन्मल्यापासून ते मरेपर्यंत निरनिराळ्या अवस्थात निरनिराळे छंद बदलतात. तसंच माझे परिवाराचा छंदसुद्धा, माझी प्रॉपर्टी आहे, मग त्याचा बांध त्यांनी रेटला, त्याने बांध कोरला, मग त्याच्याकडे बघतो, मग त्याच्यावर केस केली, मग मारामारी झाली. हे कशा करता? हे माझ्या करता. अरे कुणाची जमीन, तो आला तेव्हा जमीन होती, गेल्यावर जमीन राहणारे, याचे मालक 17,000 बदलणार आहेत, घराचे जमिनीचे मालक. कोण घेऊन बसलास कुठलं तू? नसत्या छंदे जग विनोदे विवळत असे. नसलेला मी माझ्याचा छंद घेऊन मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे. तर जग व्याकुळ होतं ते नसत्या छंदानं, तो छंदच टाकून दिला आणि आम्ही निवांत अशा प्रकारचं द्रष्टा साक्षी बनलो, अशी गोष्ट आहे. तर हा छंद आहे. तुका म्हणे सांडी संसाराचा छंद. तर संसाराचा छंद टाकल्याशिवाय इकडे येता येत नाही, इकडे आल्याशिवाय साधना होत नाही, साधना झाल्याशिवाय काम नाही झालं पाहिजे रिकामा, ही सिद्ध अवस्था प्राप्त होत नाही, अशी गोष्ट आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मी काय केलं, लोकांच्या सारखा मी आणि माझे हा छंद सोडून दिला. मी शरीर म्हणून स्वतःला म्हटलं नाही आणि माझ्या परिवार म्हणून म्हटलं नाही, माझा परिवार म्हटलं नाही. मी एक सेवक, एक साधक, एक सेवाधारी म्हणून बनलो आणि माझा म्हणून कोण, तर एक फक्त पांडुरंग बनवला आणि त्याच्या भक्तीचं काम मी केलं. हे शरीर मी, परिवार माझा, हा छंद सोडून दिला आणि त्यांनी माझ्यावर कृपा करून ही अवस्था मला निवांतपणाची आणून दिली आहे. म्हणून काय झालं, एकाएकी तुका लोकी निराळा. मी तुम्हाला दिसायला तुकाराम नावाचा माणूस दिसतो, ह्या मोरे घराण्यात निर्माण झालेला दिसतो, देहूगावी निवास करणारा दिसतो, वारी करणारा वारकरी दिसतो, वैष्णव दिसतो. निरनिराळे लोक मला निरनिराळ्या याने पाहतात आणि मी कीर्तनाला भजनाला सगळ्यात जातो.
मी सगळ्या अनेक लोकात जातो, अनेक लोकांना अनेक प्रकाराने दिसतो, पण मी एकाएकी आहे. एकटाच एक आहे. एकाच ठिकाणी आहे, एकटाच आहे एकाएकी. लोकांना अनेकानेकी दिसतो, पण मी एकाएकी आहे. एकाएकी आहे. आणि मलाही मी अनेक आहे, अनेक प्रकाराचं आहे. आता शरीराच्या 4 अवस्था सांगितल्या, परिवाराचे 4 प्रकार सांगितले. त्या वेळेला माणूस स्वतःचा अनुभव वेगळा घेतो ना. तर मी सुद्धा मला वेगळ्या ठिकाणी मी वेगळ्या अवस्थेतून वेगळ्या प्रकारात असं वाटत होतं. ते नाही, एकाएकी आहे मी. आणि लोकांनाही वाटत असतं की हे त्यावेळेस असे होते, आता असेल. नाही, मी एकाएकी आहे. तेव्हा काय, आरती करिता तेज प्रकाशले नयनी, तेणे मिनला एकाएकी जनार्दन, अशी गोष्ट आहे. तर भगवंताशी जीव जेव्हा मिळून जातो त्यावेळेला तो खरा एकाएकी होतो. एकपणे असं प्रमाण गेलेलं आहे आपल्याला काहीतरी. तसा मी एकाएकी. त्यामुळे मी लोकांना लोकात दिसतो, मलाही मी लोकात आहे असं दिसतं, पण मी या लोकापासून खूप निराळा आहे, अशी गोष्ट आहे. निराळा आहे. मी या लोकासारखा नाही, मी या लोकातच नाही, मी व्यापक, सगळीकडे व्यापक आहे. मी लोकातच नाही, मी सगळ्यांच्या मध्ये आहे. मी सगळ्याच्या बाहेर नाही, आत आहे. मी आत नाही, बाहेरही आहे. आत हरिया बाहेर हरी, असं माझं झालं आहे. म्हणून तुका लोके निराळा, या मृत्यू लोकात राहणारा तुका मृत्यूपासून दूर गेलेला आहे. हा काम नाही रिकामा झालेला आहे. हा फावलेल्या चेष्टा करून त्याच्यापासून त्याला सुखन दुःखन काही निर्माण होत नाही. जग ज्या छंदाला लागलं ते छंद मी विनोदानं पाहतो. जग विव्हळत असे ते मी विनोदानं पाहतो की काय मजा चालली आहे, देव काय आणि जग काय. पण मी मात्र माझ्या अवस्थेनं एकाएकी आहे. एकाएकी तुका लोके निराळा, म्हणून फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा बैसून. काम नाही झालो पाहिजे रिकामा, या 3 पदांनी जीव जे भटकत असतो, इच्छा, कर्तव्य आणि उद्योग या दृष्टीने त्याची व्यावृत्ती केली पहिल्या चरणात. दुसऱ्या चरणामध्ये निश्चळ द्रष्टा आणि बैसोनी सैद्धांतिक वाक्य आहेत ती. बैसोनी म्हणजे अनुभवाचं केंद्र न सोडता, निश्चळ म्हणजे मनाला चंचल न होऊ देता, आणि द्रष्टा म्हणजे सगळ्यांचं साक्षीत्वानं, साक्षी चेता केवळ निर्गुण असते, असे 3 सैद्धांतिक वाक्य सांगितले. या विरुद्ध जग का व्याकुळ होतं, त्याचा नसता छंद मी माझ्याचा आहे, त्याचं कारण सांगितलं. आणि या कारणाने युक्त असलेल्या या छंदयुक्त जगात मी दिसत असलो तरी मी या मागच्या 2 चरणाप्रमाणे अनुभव झाल्यामुळे मी एकाएकी झालो आणि या लोकी निराळा झालो. तर या लोकात राहून मनुष्य देहात आल्यानंतर असं एकाएकी होता येतं, असं निश्चळ होता येतं, असं दृष्टा बनता येतं, असं बैसोनी म्हणजे भगवंताशी एकरूप होता येतं. आणि 3 प्रकारच्या कामाचे अर्थ बाजूला सारून निष्काम, निराळा, पूर्णकाम, आप्तकाम असं ज्याला म्हणतात, ती अवस्था ब्रह्मसामोप्याची अवस्था प्राप्त झाली असं तुकाराम महाराज म्हणतात. तर मनुष्य देहाला प्राप्त होऊन अशा प्रकारची उच्चतम अवस्था त्या ठिकाणी निवांतपणाची प्राप्त करून घेता येते. प्रत्येकाच्या इच्छेत तेच असतं, ते करून घेण्याकरता या मार्गानं जावं लागतं. त्याकरता तुकाराम महाराजांचा मार्गदर्शन घेऊन त्यांनी गेलेल्या मार्गानं चालत अशा प्रकारानं मी माझ्याचा छंद घेऊन विवळायचं आणि द्वंद्व बाकी निराश करून या अवस्थेला जाऊन आपली जीवनयात्रा सफल करावी. हा जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा संदेश आपल्या चरणी ठेवून झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पण करून इथेच आपण या वाणीला पूर्ण विराम देऊ. धन्यवाद. एकाएकी